म्हणजे काय ठीक आहे काय आम्ही गुन्हा नाही तुम्ही कशाला करताय गुन्हा अरे मी तुम्ही कशाला आले इथं प्रचार करायला आले कसे काय तुम्ही आहे ना घरी सर आहे ना चला चौकीला चला आपण चला आपल्याला चौकीला चला चौकीला आमच्याकडे पुरावा आहे पुरावा आहे आमच्याकडे व्हिडिओ आहे करायची नाही अरे माझी करायची नाही आम्ही रिस्पेक्ट बोलतोय कोणत्या चौकीत जायचं कुठल्या चौकीत संहिता कळती का नाही त्याला तुम्ही म्हणताना काय करायची करा काय बोलू नाही आम्ही कुठे पैसे वाटतो आम्ही म्हणतो तुम्ही पैसे वाटतो लोकांच्या घरात जाऊ आमच्याकडे पैसे तर असले ठेवले बघा तुम्ही तिथं पण तुम्ही 4 वर्ष 5 वर्ष का नाही येत त्यांच्या इथं आज कसे का आले आचारसंहितेमध्ये तुम्ही प्रचार करायला आले गाडी बसा चला मी काय नाही गाडीवर असं कोण असतं मग कसं असतं बसा गाडीत बसा मी तुम्ही चालत आम्ही चलतो चला तुमच्या बरोबर ऐक ना तुम्ही चौकीतल्या कॅमेऱ्यात बी कळन पंजा बीजेपीचे उमेदवारांचे वडील हे करतात आपले बाळासाहेब शिवसकर माजी मंत्री यांची गाडी पैसे वाटत होते असं त्यांचं तुम्ही माहिती घ्या त्या गाडीत अशी आणलेली परत चौकीच्या समोरून पळाली नाही गाडीतून गेलीच कशी काय हे आपला तो त्यांच्या घराच्या जवळचा व्हिडिओ आहे ना हा तो कुठे कुणाकडे मॅडम आम्ही प्रशासनाचे कार्यकर्ते आहोत आणि हे माजी मंत्री उमेदवारांचे वडील येते आचारसंहिता काल 5:30 वाजता संपली बरोबर आहे आज 30-35 लोक घेऊन भाषण काय करतात लोकांच्या घरोघरी जाऊन भाषण करणं म्हणा पैसे वाटतं म्हणा का चाललंय असं बरोबर बघितलं आम्ही व्हिडिओ आमच्याकडे व्हिडिओ आहेत ना त्यांचे जिथे भाषण करत होते तेव्हा तिळगुळ द्यायला घेतो तिळगुळ देताना तुमच्या भाषण करायचा संबंध येतो कुठं हा रोड साहेबांनी केला होता साहेबांनी याचं नियोजन केलं होतं ह्याचा काही संबंध आहे का आपल्या कॅमेऱ्यात बी बघताना तुम्ही गाडी इथं थांबवलेली गाडी इतकी फास्ट गेली ना हे गाडीतून उतरलं गाडी फास्ट गेली कॅमेऱ्यात बघा आपल्या चौकीच्या कॅमेऱ्यामध्ये मॅडम तुम्ही ना बघितलं तुम गाडी इतकी फास्ट गेली ना इथून हिशोबाच्या बाहेर चुकी नव्हती तर गाडी पळवली गेले आता बघू मी काय म्हणते गाडी हा विषय नाहीये महत्वाचा विषय काय तुमचं काय म्हणणं आहे गाडी गेली दुसरी इमर्जन्सी वॉट एव्हर इट इज असं कसं मॅडम कॅश होती ना ते कॅश वाटत होती मालक घेतोय गाडीचा आणि ड्रायव्हर कशाला अहो साहेब पण आम्हाला नाही तुम्ही 2 व्हीलरवर घेऊन जाणं तुम्हाला संबंधच नाही तुम्ही हे चेक कर ना पैसे होते मालक इथं आहे साहेब गाडी साईडला लावली होती ते लगेच का पाठवलं मागो गेला तो आता फेकला त्याने टाकून दिलं त्यांनी पैसे म्हणजे काही नाहीये तरी मला बोलवलं होतं आज 10-12 महिला होत्या मी करत आपण फुलाचा फोटो घेऊन चौकीचे कॅमेरे चेक केले ना इतकी गाडी फास्ट गेली ना इथूनच म्हणजे साहेब उतरले गाडी साहेब ड्रायव्हर कशाला घाबर राज्यमंत्र्यांचा ड्रायव्हर कुठं घाबरतो का बरं आपण कोणाला मारलंय का काय केलंय का काय असं बी नाही ना हॅलो नमस्कार सर अरे असले फास्ट पळाले ना तो तसं काय त्याला आपण मारायचं काही नव्हतं आपल्या कॅमेऱ्यात चेक करा फक्त
सगळं चेक करा. आता फेकलं तुमच्या तुम्ही साहेब. एकेकाला तक्रार करा. ऐका ना साहेब, ह्याच्यात आमची जेवढी वय नाही तेवढा अनुभव तुम्हाला आहे अहो, राजकारणातला साहेब, साहेब. आणि तुम्ही अशी आणि उत्तर तुम्ही देताय शांत अहो. बसतो म्हणून त्याचा तुम्ही गैरफायदा कुठं घ्या. फायदा घेतोय आम्ही? आम्ही काय केलं नाही. मगाशी मी यांच्याशी बोलतो तर हे कारण नसताना मोठमोठ्याने बोलत होते. कारण नाही असं कसं म्हणताय साहेब कारण तुम्ही? नसताना तुम्हाला खोटं बोलू का? हॅलो. नाही, पैसे वाटत एक होते. मिनिट. अरे प्रकाश अरे इकडे नाही नाही फील्डला पळालं नाही तू तिथं समजेल. हो. हो काही कुठं ना आमचं इथे काय झालं ते कळ ठीक आहे. आपला ड्रायव्हर आला का बोला इकडे काय अहो काय आता तेवढं दिलं फेकून हा? हो साहेब हो, गाडी इथेच आहे. हो, आता आली गाडी गाडी आत्ता आली नाही, बघू द्या ना त्यांना. गाडी आत्ता आली थांबा, थांबा. हे, कुठे तो ड्रायव्हर कुठे हॅलो बोला. हा. मास्टर माइंड. हा साहेब बोला. नाही नाही, त्यांनी चुकलो अहो त्यांनी फेकलं मला ऐका ना. हो, एक मिनिट. हो, स्वर्गा बाजूला. हा, हे कुठे? हे, थांबा थांबा साहेब, फोन चाललाय. हो, तुम्ही थांबा. गाडी इथून का नेली तुम्ही? नाही, हो, समजा ऐका. कोणी काय बोलला? भाषण करत होते. भाषण करायचा काय संबंध आहे? सगळे शांत कोण बसा. होते? फोन सुरू आहे. काय हा. कशाला गेलता? कुणी जायचं तुम्हाला? आता गुन्हा दाखल दोन व्हिडिओ काढा रे मला एकला जमान कुणी नाही जायचं तुम्हाला? कुठे आहे तो? मी फिर्यादी कशा करता तुम्ही गाडी नेली? आणि पुढे ते मोठे कार्यक्रम हा. संपला. ऐका ना, आणि फोन सर, फोन बोलू द्या. 2 मिनिटांनी करतो. हा तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या. आम्ही जातो. काय अडचण नाही शांत आम्हाला. बसा. आहेत ना साहेब आहेत ना इथं. अवसरे साहेब आहेत. पाटील साहेब येतात. हा आणि पाटील साहेब पण येतात. वाकडे साहेब सॉरी वाकडे साहेब येतात. हो हो हा सर. हा सर. हॅलो. काय? नाही तुम्ही इथून का गेला हो तुमचे माणसं मागे होते. पुढं आमचं माणूस- बोला, बोला. हो, साहेब कॅमेरा कॅमेरा अक्का चेक करा कोणी तुमच्या मागं नव्हतं होतं ना साहेब ते. कोण होतं? कोण नव्हतं तुम्ही अहो, साहेब उतरून असे नुसतं दार लागत नाही तर तुम्ही लगेच बुंग दिशेने पळून गेला बरं ऐका ना, आम्ही खोटं बोलत असेल तुम्ही खरं एक बोलत जण असाल, सोडले तर ते. कॅमेरा खोटं बोलन का तुम्ही ना कॅमेरा तपसा नाही करत. काय याचं होतं? काय? काय करता येईल काय याचं? पैशाची बॅग सोडून आलाय ते तिथं. घेऊन कसला फाश गेला येड्या चौकीचा कॅमेरा चेक करा फक्त तुम्ही काय म्हणतात, आमचा ड्रायव्हर घाबरला असेल बापरे. तुम्ही घाबरला का हो राज्यमंत्र्याचा ड्रायव्हर घाबरतो का? होय मी घाबरलो नाही. मग तुम्ही गेलता का तिकडं असं गेलता का पुढं नाही का गेला तुम्ही साहेबांना सोडून तुम्ही थांबा ना. साहेबांना सोडून तुम्ही का गेला मी यांना विजय ताले सरला अहो, पण आणायला त्यांना गेलो. सांगायचं होतं ना सांगायचं काम बरं, आहे. ह्यांना- अहो, पण गाडीचे मालक कोण आहे? साहेब आहेत ना. मी काय म्हणते, सगळं झालंय आता. सर येत आहेत, आल्यानंतर बोलूयात. ए ठीक शांत आहे. तिथं बस चल, तिकडे भाभी जाके बैठ जाओ. त्याचं नाव विचार बसा. नाव विचार द्यायचं नाही, त्याला माहिती नाही. जेवण पण नाव वगैरे सगळं घेऊ, ठीक आहे? आणि एक जणांना सोडले पण ना गाडीतलं त्यांनी तिथं तिथे गाडीत एक जण सोडून आले गाडी खाली गेली का ते माहिती नाही आम्हाला. सगळं होणार होणार सगळं, ठीक आहे? बसू द्या त्यांना इथं, तुम्ही पण बसलात, बाकी सगळे बाहेर थांबलात तरी आहे चालेल. मॅडम, आहे. ठीक आहे? या बाई. उद्या 15 जानेवारी अर्थात उद्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस. या पार्श्वभूमीवर आज दुपारपासून भाजपच्या एकूणच सगळ्या दादागिरीला आणि पैसे वाटण्याच्या प्रकाराला ऊत आलेला आहे. खूप जोरदार या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रकार चालू आहे. ज्यांनी पुण्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार केला त्यांना कुठलाही विकास प्रकल्प नसल्यामुळे पैसे वाटण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाजपमध्ये गेलेले माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आज स्वतः या ठिकाणी दुपारपासून पैसे वाटायला सुरुवात केलेली आहे. त्यांचे चिरंजीव अभिजित जे माझ्या विरोधात निवडणूक लढवत आहेत त्यांना त्यांच्यासाठी भाजपच्या इतर 4ही म्हणजे एकूण उमेदवारांसाठी ते स्वतः पैसे वाटतायत आणि त्यांना हे पैसे वाटताना आज आमच्या मतदारांनी आणि एकूणच कार्यकर्त्यांनी आझादनगरच्या परिसरामध्ये पकडलेलं आहे. त्यांना त्यांच्या गाडीसहित वानवडी बाजार पोलीस चौकीमध्ये घेऊन गेलेले आहेत. पुणे पोलीस अर्थात वानवडी पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आणि या संदर्भात पैसे वाटतानाचे नका एकूणच तिथं फिरताना हे सगळे व्हिडिओ आम्ही दिले. अशा परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी. पण त्याचबरोबर
पुणेकरांनी आणि वानवडी सळकर प्रवर्धित नागरिकांनी आता या ठिकाणी समजून घ्यावं की मी सातत्याने सांगतो की वानवडीत भाजपवाल्यांनी 68 कोटीचा गैरव्यवहार केलाय. ह्या गैरव्यवहाराचे पैसे आता या ठिकाणी तिथं वाटले जातात, कारण की दाखवायला कामच नाही आणि मग पैशातून पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मला माझ्या वानवडी आणि सळकर प्रवर्धित नागरिकांवर माझा प्रचंड विश्वास आहे, ते निश्चित पैसे वाटणाऱ्यांना अद्दल घडवतील.